तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे शुक्रवार. तर आज आम्ही चाललो आहे भाऊच्या धक्क्यावर, कारण आज आहे मच्छीचा दिवस आणि आमच्या स्टॉलवर आम्ही मच्छी आज बनवणार आहे. तर सकाळ सकाळ मच्छी म्हटलं तर भाऊच्या धक्क्यावरच भेटेल, कारण काल मी गेलेली होती मच्छी मार्केट, पण मच्छी मनासारखी नव्हती. तर भाऊच्या धक्क्यावर जरा स्वस्त भेटते आणि मला जायचंच होतं, तर मी बोलले चला जाऊन येते. आता वाजले सकाळचे 6 वाजायला आले. जरा लवकर जायचं होतं. अंघोळ बिंगुळ झाली आहे, चाय नाश्ता केला आहे. चाय नाश्ता म्हटलं तर चाय आणि बिस्किट. तर चला मिस्टर रेडी झाले आणि आता टाईम दाखवते 6ला 10 मिनटं आहे. बघूया किती वाजेल तिथे पोचायला आणि परत रिटर्न यायला, परत ती मच्छी बनवायची आहे. बघूया. चला पहिल्यांदाच चालले मी. तशी मी गेली आहे, पण मच्छी मार्केटमध्ये भाऊच्या धक्क्यावर आता आठवत नाही, गेली असेल. पण आता मी बघूया कसं काय असतं ते बघायलाच भेटेल आपल्याला. मच्छीवाले दिसतात आम्हाला पहिले लोक. आता आम्ही आलो हे भाऊचा धक्का. अजून का उजेड झाला नाही आहे. वर्षानंतर आली. किती मोठी मच्छी आहे ती. हा बघा. तिथे मच्छीच मच्छी, मच्छीच मच्छी. ओ बाबा, झिंगा. इधर से थोड़े खाली उतर गई। नहीं तो है फिलहाल एकदम ताजा पाक है। फायनली सकाळ झाली आहे आणि आता आम्ही निघालो घरी जायला. मला वाटलं बीचवरनं. चला फायनली आली बहिणीकडे आणि मच्छी घेऊन आलो आम्ही. आणि गोष्ट मच्छी ना सुरुवातीला घेताना आम्ही भाव करत करत गेलो आणि लास्टला असं वाटलं की आधीच घेतली असती तर बरं झालं असता. तरी पण आणली मच्छी. बांगडा आणला आहे, वला जवला आणला आहे आणि बोंबील आणले. तर चला आता नाश्ता घेते करून, कारण मला घ्यायचे गोळ्या. आता ताट दुखते त्याचा. नाश्ता पण घेऊन आले मी. मेंदू वडा आणि चटणी. तर नाश्ता घेते करून, गोळ्या घेते आणि मग कामाला लागायचं.
झोपेल. झोपला. तर चला आता जेवायला घेते. मेन गोष्ट आज खूप लेट झाला. आज आमचा 12:30 वाजता स्टॉल लागला आणि जेवण म्हटलं तर नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही बनवायचं होतं. त्याच्यात मी मच्छी आणायला गेली, त्याच्यात मच्छी आणली, मग ती धुण्यामध्येच आमचा वेळ गेला. आता फायनली जेवायला बसतोय आणि आज खरंच सिमरनने आम्हाला खूप मदत केली, कारण आज आम्हाला गरज होती एका व्यक्तीची, ती म्हणजे सिमरन. तिने चपात्या भाजून दिल्या आणि पटापट झाल्या आणि त्या गेल्या. दादा पण उठलाय. दादाने पण मदत केली सांग. हा, आज खरंच सांगू तर आज आम्हाला सर्वांचीच मदत भेटते, सर्वांची मदत भेटते. दादा म्हणजे माझा मोठा भाचा, तो पण योगाने उठला, त्याच्या कामासाठी तो बाहेर गेला आणि आता स्टॉलवर तो आहे उभा. तर चला असंच आमचा स्टॉल देवाच्या दयेने चालू राहून दे आणि व्यवस्थित पार पाडून दे. तर आजचं जेवण आमचं काय काय आहे ते सांगत. आज ना मी तुम्हाला व्हेज नाही दाखवत आहे, कारण आज मी व्हेज नाही खाणार आहे, आज मी नॉनव्हेज खाणार आहे. तर आज मी नॉनव्हेज काय काय खाणार आहे ते दाखवते. ओला जवला, बोंबील फ्राय, बांगडा फ्राय, बांगड्याची आमटी. नेत्रा मॅडम पण आली आहे. कशाला आली ग तू? जेवायला तेच देत नाही चालू काही. तर आता तिला पण थोडं डब्यात भरून देईल, कारण मी इथे आली ना तर मग त्यांचे पण खायचे तसे वांदे होतात. पण ती आता सुट्ट्या पडल्या म्हणून ती येते, नाही तर कॉलेजला जाताना डबा घेऊन जाते डायरेक्ट. आज कॉलेज आज हिने दांडी मारली. तर चला 6 वाजेपर्यंत आहे कॉलेज. जेवून घेते, आवरून घेते आणि फटाफट घरी जा. तर चला आता आली बघा घरी. एवढा आज लेट झाला ना, आज जेवणाला सुद्धा लेट झाला आणि आमच्या कामाला सुद्धा लेट झाला. आणि आज किती लवकर मी घराच्या 5 वाजता उठलेली होती. 5:30 वाजेपर्यंत माझं आवरून झालं आणि त्याच्यानंतर 6 वाजता आम्ही निघालो भाऊचा धक्का जायला. मच्छी तर खरंच खूप सुंदर होती, ताजी होती. म्हणजे भाऊच्या धक्क्यात ग खरंच भारी लागली आहे मच्छी. नेत्र मच्छी कशी होती? मच्छी खरंच खूप सुंदर होती, ताजी मच्छी होती आणि बरे पडले आम्हाला बांगडे पण. छान झाला. चला आता वाजले 6 वाजायला आले आणि मी एवढी थकली आहे ना, मला बसली आहे तरी मला दुलक्या खायचं मन करतं, कारण 5 वाजता मी उठलेली आहे. तर मी बोलले आता दात पण दुखायला लागला. सकाळी नाश्ता केला, मेंदूवडा खाल्लेला होता, तेव्हा मग खाल्ल्यानंतर औषध घेतलं मी, तर मला बरं वाटलं. आतापर्यंत बरं वाटत होतं. घरी आली, आता चालू झाले नखरे. चला जरा आराम करते, बघूया जेवणाचं बघायचं आता संध्याकाळचं, नंतर भेटते आता. म्हणजे 9 वाजता झोपेतनं उठलेली होती संध्याकाळी 6च्या टायमाला बरोबर. त्याच्यानंतर मग नेत्राला बोललेली जरा चाय बनव, मग तिने चाय बनवलं, चाय बिस्किट काढली. कालचा व्हिडिओ होता तो एडिटिंग केला, तो नेत्राला बोली पाठवून. आणि परत 8 वाजता मी झोपली. ती 9 वाजता उठली, कारण दात आहे ना थोडाफार दुखतो. आज थोडं गडबडीत होती म्हणून काय जायला जमलं नाही एक्सरा काढायला. उद्या नक्की जाईल, कारण दाताचं औषध आहे ना तो एक टाईमच घ्यायचं असं सांगितलं आहे. जास्ती दुखलं ना तर दुसरी गोळी घेतली तरी चालेल असं बोलले, पण मला जमेल तेवढे गोळ्या कमी घ्यायचे, कारण खूप स्टॉल चालू झाल्यापासून मी खूप वेळा आजारी होते आणि खूप गोळ्या घेतल्या जातात. त्यामुळे मी म्हणजे मी ठरवलं आहे की जरा कमीच घ्यायच्या गोळ्या. तर सकाळी घेतलेल्या गोळ्या आता का थोडं दुखतं आहे, मग एवढं दुखत नाही की तेच घेऊन बसू. तर झोप पुरी नव्हती झालेली होती, त्यामुळे थोडं झोपून घेतलं आणि उठले. मग काय करायचं जेवण हा मोठा प्रश्न पडलेला असतो. एक टायमाचं जेवण तर होतं आमचं तिच्याकडे, पण संध्याकाळचं करणं गरजेचं आहे. तसं स्टॉलवर थोडंसं जवळा उरलेला होता, मग तो घेतला मिनी आणि तिने. आणि राईस पण आज थोडा उरलेला होता, मग राईस पण तिने घेतला अर्धा आणि अर्धा मिनी घेतला. आणि बांगडे मात्र मला दिलेले फ्रीजमध्ये ठेवायला, कारण आम्ही भाऊच्या धक्क्यावरनं बांगडे ना 34 बांगडे आणलेले होते. तर आज मात्र 16 का 17 बांगड्या झाल्या आमच्या. बाकीचे बांगडे आम्ही फ्रीजरमध्ये ठेवलेले, त्याच्यातले 2 बांगडे मी घेतले आणि आता फ्राय करते. चला आता तळून घेऊया, आता मस्तपैकी फ्राय करून घेऊया, कारण बांगडे म्हटलं तर ना खरंच खूप सुंदर आणि छान चवीदार बांगडे, म्हणून खायचे अजून मन करतं आम्हाला.
चला आता सर्व कामं झाले आवरून आणि आता झोपायची परत तयारी करूया. आता आल्या जरा झोपते ना अधूनमधून, तर आता झोप जरा येत नाही, पण झोपायला पाहिजे कारण आपल्याला सकाळी उठून स्टॉलचं जेवण बनवायचं आहे. तर चला आता इथेच ब्लॉग एंड करते. तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे आवडतात. बाय बाय, गुड नाईट.